मालक आणि नोकर ह्या भूमिकेतनं उद्धव ठाकरे साहेब बाहेरच पडले नाहीत. त्यांची काम करण्याची ही मानसिकता पहिल्यापासून आहे. मी मालक, बाकी सगळे नोकर. त्यामुळं ती भूमिका घेतल्यामुळं 2022ला काय अवस्था झाली ही त्याने बघितली. 2024ला काय झाली निवडणुकीत ते सुद्धा बघितली. त्यामुळे उगाच तोंडाची वाप घालवू नका म्हणावं, कोणाला तरी गुलाम म्हणून, कोणाला तरी गांडूळ म्हणून. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काय करू शकत नाही असं नाही. आम्ही बोलतो कमी पण करून दाखवतो. 2 वेळा दाखवलंय. 22ला एकदा दाखवलं, 24ला एकदा दाखवलं. असंच उद्धव ठाकरे साहेब बोलत राहिले तर मग असे वारंवार त्यांना आम्हाला काही ना काहीतरी पुढं कृतीतनं करून दाखवावं लागेल. विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पद रद्द करा. माननीय उद्धव ठाकरे साहेब, मी मागं सुद्धा सांगितलं, एका संविधानिक पदावर, मुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार संविधानिक पदावर 2 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्रीपद होतं. मग ते संविधानिक नव्हतं का? मग तुम्ही कसं काय त्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करू दिलं? आणि उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही अशा पद्धतीचा कुठलाही कायदा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही न्यायालयीन निर्णय आत्तापर्यंत तरी आमच्या पाहण्यात नाही. त्यामुळे त्यांच्या काळात उपमुख्यमंत्रीपद चाललं, ते त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आता तेच उपमुख्यमंत्रीपद त्यांना चालत नाही. म्हणजे हे परत एकदा मी सांगतो, लहान मुलांच्या खेळण्यात तू माझं काय घेतलंस तर मी तुझं दुसरं काहीतरी काढून घेणार. लहान मुलं जसं खेळताना भांडतात ना, तसं हा लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडण्यातल्या प्रकारासारखा आहे. तुम्हाला आम्हाला विरोधी पक्ष नेतापद नाही तर तुमचं पण आम्ही उपमुख्यमंत्रीपद काढून घेतो. असं लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडणासारखं भांडण करून योग्य नाही. जे तुमच्या काळात तुम्हाला चाललं ते आता का चालत नाही त्याचं उत्तर द्या म्हणावं आधी.